केलं होतं. 15 वर्षे त्यांनी ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते, जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये निवडणूक झाली, पंचायत समिती सदस्य होते, कृषी उत्पन्न समितीचे सदस्य होते. त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आणि काँग्रेस पक्षाचं एकनिष्ठपणे मागच्या आयुष्यभरामध्ये काँग्रेस पक्षाचं एकनिष्ठपणे काम केलेलं आहे. आजपर्यंत काँग्रेस पक्षासोबत कधीच गद्दारी आमच्या परिवारातून झालेली. त्यामुळे 2019ला आम्ही अल्पशा मताने आमचा पराभव झाला. त्यामुळे आम्हाला आमची अपेक्षा की बाबा काँग्रेस पक्षाने यावेळी 2024च्या निवडणुकीमध्ये त्यांच्या पत्नीला श्रीमती गंगाताईला तिकीट द्यावं आणि बाहेरला उमेदवार आमच्यावर लादू नये, नवीन चेहऱ्याला संधी देण्यात यावी एवढीच आम्ही पक्षाकडे संयुक्तपणे मागणी करीत आहोत. याचा उमेदवार म्हणजे कसं मतदारसंघाच्या बाहेर नवीन कुणी कोणालाही बाहेरून आयात करू नये. मतदारसंघामध्ये उमेदवार स्थानिक उमेदवाराला नवीन चेहऱ्याला संधी देण्यात पक्ष श्रेष्ठीकडे तशी मागणी केली का? मागणी केली तशी. नमस्कार, मी रावसाहेब पाटील तांदळेकर. प्रथम सर्व पत्रकार बांधवांचं मी या ठिकाणी शब्दसुमनानं स्वागत करतो. जनसेवा हीच ईश्वर सेवा या उद्देशाने मी या 2024 मध्ये होत असलेल्या विधानसभेसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागत आहे. आणि आज या उमेदवारीच्या माध्यमातून एकूण भरलेले जे सर्व आमचे काँग्रेसकडे इच्छुक उमेदवार आहेत त्यापैकी आम्ही 6 जण या ठिकाणी संयुक्त पत्रकार परिषद आज घेत आहोत. मला या मतदारसंघामध्ये म्हणजे मागच्या कालावधीमध्ये असं आढळून आलं की म्हणजे इथं मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसी आणि बहुजन समाज वास्तव्यास आहे. हा तालुका क्षेत्रफळाच्या दृष्टीने खूप मोठा आहे, पण जे वैध जमीन आहे ती अतिशय कमी आहे. म्हणून इथला शेतकरी हा अल्पभूधारक आहे. म्हणून इथल्या शेतकऱ्यांना म्हणजे रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होतो आणि त्यामुळं इथले लोक शेत मजूर होतात आणि त्यामुळं त्यांना बाहेरगावी म्हणजे 6 महिने इथं आणि 6 महिने बाहेरगावी वास्तव्यास राहावं लागतं. म्हणजे त्यांचा रोजीरोटीचा प्रश्न अतिशय गंभीर बनत चाललेला आहे. त्यामुळं आणि त्यासोबतच इथं बेरोजगारीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे. त्याच्यानंतर आमचा तालुका वहीत जमीन कमी असल्यामुळे शेती करण्यासाठी म्हणजे कमी शेतीमध्ये जास्त उत्पादन काढण्यासाठी सिंचनाचं व्यवस्था केली पाहिजे. पण आतापर्यंतच्या आमच्या राजकीय प्रस्थापित व्यवस्थेनं याकडे मला वाटते दुर्लक्ष करत आलेलं आहे. म्हणून इथला बेरोजगारीचा प्रश्न असेल, सिंचनाचा प्रश्न असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं आमचा तालुका नांदेड जिल्ह्यामध्ये मुखेड आणि कंधारचा काही भाग हे अतिशय डोंगराळ भाग आहे. म्हणजे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की जमीन कमी आहे, क्षेत्रफळ मोठं आहे, पण जमीन वाहित जमीन कमी आहे. कारण त्याचं असं आहे की या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये माळरान आहे आणि ते माळरान असं आहे की त्या ठिकाणी फक्त झुडपं येतात, झाड सुद्धा येत नाही. म्हणून या ठिकाणचा भौगोलिक परिस्थितीचा विचार जर झाला तर या ठिकाणी डोंगराळ प्रदेश म्हणून घोषित करायला हरकत नाही, पण ते सुद्धा केलेलं नाही. दुसरी गोष्ट या ठिकाणी शैक्षणिक शैक्षणिक दृष्ट्या आमचा तालुका अतिशय मागासच आहे, सगळ्यांनी मान्यच करावं लागतं. म्हणून या गोष्टीकडे लक्ष न दिल्यामुळं मला असं वाटतं की या गोष्टी लोकांपर्यंत देण्यासाठी की मी एकटा काही करू शकत नाही किंवा माझ्या घरून पैसे देऊन हे करू शकत नाही. सत्ता हे एक माध्यम आहे, म्हणून या सत्तेच्या माध्यमातून लोकांची सेवा करता यावी या उद्देशानं मी या मध्ये उतरलेला आहे. राहिला प्रश्न दुसरा, आज मुखेड तालुक्यामध्ये धनगर समाज, हटकर धनगर समाज हा 1 नंबरला आहे. सगळेच जण म्हणतात, सगळ्यांना माहीत आहे. तरी पण त्या संख्येच्या प्रमाणामध्ये आतापर्यंत या समाजाला कुठल्याच प्रकारचा वाटा मिळालेला नाही. आताच आमचे बंधू किरण पाटील यांनी नमूद केलेलं आहे की ज्या व्यक्तीनं काँग्रेस पूर्ण म्हणजे सुरुवातीपासून म्हणजे 15 ते 20 वर्षे काँग्रेसमध्ये एकनिष्ठ राहून
त्या काँग्रेसची सेवा केली, तर त्या व्यक्तींना म्हणजे मागच्या वेळेस तिकीट मिळालं, पण काही लोकांनी तिकीट मिळाल्यानंतर त्यांना काही गोष्टी म्हणजे मिळाल्या नाही आणि त्यांची म्हणजे त्या ठिकाणी पराभव झाला. पण ते पराभव भरून काढण्यासाठी मला वाटतं की यावेळेस आम्ही 3-4 जण जे मागत आहोत, पण स्थानिकच्या व्यक्तींना इथं उमेदवारी मिळावी अशी आमची आग्रहाची पक्षाकडे मागणी आहे. आणि स्थानिकच्या व्यक्तीला जर उमेदवारी दिली तर निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्व एकत्र येऊन निश्चितपणे निवडून आणल्याशिवाय म्हणजे काँग्रेसचा झेंडा इथं रवल्याशिवाय राहणार नाही. आणि विशेष आणखीन एक बाब, कारण काँग्रेस का म्हणतोय आम्ही काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागितली म्हणून, पण इथं महाविकास आघाडीचं म्हणजे वारं चालू आहे, म्हणून आम्ही असं म्हणत नाही की आम्हालाच उमेदवारी मिळणार आहे किंवा काँग्रेसला सुटणार आहे, पण पक्षाची भूमिका म्हणून मी एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी काँग्रेसला मिळावी आणि त्यातल्या त्यात आमच्या व्यक्तींना प्राधान्य देण्यात यावं. दुसरी गोष्ट, इथल्या स्थानिकच्या व्यक्तींना प्राधान्य देण्यात यावं, बाहेरचा उमेदवार आयात करू नये अशी आमची पक्षाकडे नम्र विनंती आहे. आणि आपल्या माध्यमातून ते तिथपर्यंत जावं, आणि नाहीच केलं तर आमचे सगळे सहकारी मिळून आम्ही सर्वजण आम्ही काँग्रेस पक्षश्रेष्ठीकडे निश्चितपणे याची दाद मागणार आहोत हे आपणास मी या ठिकाणी ग्वाही देतो. आणि संपूर्ण आमच्या एवढ्यापैकी कोणालाही जर उमेदवारी मिळाली तर सर्वजण आम्ही त्यांच्या पाठीशी राहून निवडून आणण्यासाठी 100% प्रयत्न करणार आहोत असं मी आपणास ग्वाही देतो. धन्यवाद. संचालक आधार डायग्नोस्टिक सिटी स्कॅन सेंटर आज सर्वप्रथम मी सर्व पत्रकार बांधवांना माझी मनस्वी माझे अभिनंदन किंवा मी माझे धन्यवाद देऊ इच्छितो. आणि ही माझी पहिलीच पत्रकार परिषद आहे आणि सर्व इथे जमलेले सर्व इच्छुक माननीय सर्व उमेदवारांना पण माझं मी म्हणजे राजकारणात येण्याचं कारण आणि काँग्रेस पक्षाकडे तिकीट मागण्याचं कारण थोडक्यात सांगतो की मला काय वाटतं की मला समाजकारणाची लहानपणापासूनच आवड आहे आणि मी नेहमीच समाजकारण केलेलं आहे. आणि मला वाटतं की आता मी एक डॉक्टर आहे आणि वैद्यकीय सेवा देत असताना मी जेव्हा इथं आलो कोविडचा पिरियड होता आणि कोविडमध्ये मी हॉस्पिटल चालू केलं आणि गेले आता 4-4.5 वर्ष अगोदर आता 24 तास आपण सेवा देतो. एक सोनोग्राफी करायची असेल, एक्सरे करायचा असेल, सिटी स्कॅन करायचं असेल तर लोकांना नांदेडला जायला लागायचं. तशा सोयी आपण त्यांना प्रोव्हाइड केलेल्या आहोत, तशा सुविधा इथे दिलेल्या आहोत आणि रात्री बेरात्री पण आपण सर्व्हिस देत आहोत. आणि मागच्या 2 वर्षांमध्ये जवळपास 2 कोटी रुपयाच्या सोनोग्राफी या ठिकाणी मोफत करून दिलं. हे तर फक्त प्रेग्नन्सीच्या झाल्या, अशा अनेक म्हणजे करोड रुपयाच्या सिटी स्कॅन असेल, एक्सरे असेल, सोनोग्राफी असेल आपण मोफत करतो. पण मला काय वाटलं की एक डॉक्टर म्हणून आपण वैद्यकीय सेवा देतोय, पण त्याला एक लिमिटेशन. समाजकारण करत असताना आता मी नुकतंच माझा जो वाढदिवस म्हणजे खूप मोठा साजरा करण्याचा एकमेव उद्देश होता की मागच्या 4 ते 5 महिन्याखाली माझा एक शिक्षण अभ्यास झाला आणि त्याच्यात मी बार बसावं. मला काय वाटलं की हे मी जे आपलं 4 वर्ष झाले जे समाजासाठी आपण जे काम केलं किंवा माझ्या रुग्णांसाठी मी जे मोफत किंवा त्यांना माफक दरात जे मी सोमवार केला त्याचं कुठंतरी अन्याय आहे आणि मी जे वाचण्याचं कारण आहे. आणि त्याच दिवशी मी ठरवलं की हे जे आपलं समाजकारण आहे आता हे आयुष्य पूर्ण आपल्या लोककल्याणासाठी घडवायचं आहे. आणि ते जर करायचं असेल तर एक डॉक्टर म्हणून लिमिटेशन येतात. जेव्हा सत्ता तुमच्या हातात असते तेव्हा तुम्ही आणखी बरंच काही कामं करू शकता. जसं की आता मला काय वाटतं राजकारण हे फक्त राजकारण न करता म्हणजे त्याच्यात 80% समाजकारण आणि 20% राजकारण जसं बाळासाहेब ठाकरे साहेबांनी सांगितलेलं आहे. मुखेड तालुका हा डोंगराळ आहे आणि ह्या डोंगराळ भागासाठी ज्या कोणत्या योजना असतील त्या सर्व म्हणजे डोंगराळ हे सर्व म्हणजे अंतिम माणसापर्यंत पोहोचतील अशा सगळ्या योजना इथे आपण घेऊन येऊ शकतो. मी म्हणजे जसं मी सांगितलं की बाबा मी वैद्यकीय क्षेत्रात म्हणजे गरिबापासून ते श्रीमंतापर्यंत सर्वांचं आरोग्य म्हणजे त्यांची म्हणजे काळजी घ्यायची ही जिम्मेदारी आम्ही उचलली होती. आणि एकदम अतिशय 3 वर्षाच्या काळामध्येच मी बिनविरोध सचिव म्हणून निवड झाली माझी वैद्यकीय संस्थेमध्ये. ते फक्त की आपल्या स्वभावामुळे आणि आपण म्हणजे सगळ्या डॉक्टरांशी जे मिळून मिसळून राहतो, आपल्या लोकांशी मिळून मिसळून राहतो. आणि त्याच्यानंतर मुखेड तालुक्यातील कोणतीही व्यक्ती जर बेकायदा त्रास होणार असेल तर त्यासाठी पण आम्ही कायद्याचं ज्ञान घेतलेलं आहे. मी MBBS मध्ये गोल्ड मेडलिस्ट आहे, MD मध्ये गोल्ड मेडलिस्ट आहे आणि LLB मध्ये 3 वेळा गोल्ड मेडल प्राप्त केलेलं आहे आणि हॅट्रिक केलेली आहे मुंबई विद्यापीठात. तर हे शिक्षणाचं म्हणजे ॲज अ डॉक्टर म्हणून पण लोकांना फायदा होणार आहे. तालुक्याचं पहिलं सिटी स्कॅन मशीन मी घेऊन आलो मुंबईला आणि एकदम माफक दरामध्ये लोकांना इथं सुविधा देत आहे. तालुक्याचं पहिलं 3D 4D सिटी स्कॅन सोनोग्राफी मी घेऊन आलो आहे. डिजिटल एक्सरे डेंटल डिजिटल एक्सरे हे पहिलं मी घेऊन आलो तालुक्याला. मला काय वाटते आणि मी जर समजा मला पक्षाकडनं जर उमेदवारी मिळाली तर आपलं सर्व प्रकारचे म्हणजे सर्वांगीण विकास
म्हणजे ते आपले आरोग्य शिक्षण असेल, उद्योग असेल, सिंचन असेल किंवा आपलं गव्हर्नमेंटचे हॉस्पिटल असतील त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर सुधारण्याचं काम नक्कीच मी या ठिकाणी करेन. आणि गोरगरीब कष्टकरी जे कामगार शेतकरी आहेत त्यांच्या हितासाठी म्हणजे सतत कार्यरत राहणार आहे. वैद्यकीय सेवेत मी जे आजपर्यंत लोकांसाठी जे विनामूल्य सेवा दिलेली आहे यापुढे देखील ती सेवा कार्यरत राहणार आहे. आता माझ्या इथे लगेच 2 महिन्यामध्ये दोन ज्युनियर डॉक्टर येणार आहेत, ती सेवा कार्यरत ठेवणार आहेत. आणि आम्ही जी मोफत सोनोग्राफी करतो आता तर ज्यांना मुलगी होते, पहिली जी मुलगी झाली तर त्यांच्या सगळ्या सोनोग्राफ्या काही लोकांना आम्ही मोफत देतोय. त्यांना म्हणजे पैसे जे पण आपले त्यांचे चार्जेस लागतात ते सगळे आपण मोफत करत आहोत. आणि मी प्रवास करत असताना माझा एक जो मला सांगितलं की अपघातामुळे हे जो बदल आला की मला वाटलं की बाबा आता जर आपण ह्या ठिकाणी आज 2029ला मी येणार होतो, पण मला वाटलं की आज जो बड्डे झाला माझा आणि त्याच्यामध्ये आपण जवळपास 4000 रुग्णाला मोफत स्टँडर्ड अशा औषधं गोळ्या, त्यांना भरपूर जेवण म्हणजे हे आपण करण्यात म्हणजे यशस्वी ठरलेलं आहोत. 20 ते 25 लाख रुपये माझ्या देशातनं घरून मी हे आरोग्य शिबिर मोठं घेतलेलं आहे. आणि असे अनेक उपक्रम म्हणजे ते रक्तदान असेल किंवा अन्नवाटपाचा कार्यक्रम असेल किंवा आपण शालेय साहित्याचं वाटप असेल अनेक सामाजिक कार्य आपण केलेलं आहे. त्याचा अहवाल जर मी आता सांगायला गेलो तर मला म्हणजे 1 तास लागेल. माझ्या कार्याचा अहवाल मी पक्षश्रेष्ठींना दिलेला आहे आणि तिथंपर्यंत आपली नोंद झालेली आहे. आणि प्रत्येक म्हणजे आपण हे जे समाजकार्य केले त्याच्यात तुमचा पण खूप मोलाचा वाटा होता, सपोर्ट होता. न्यूजपेपरचा अल्बम असेल, फोटो अल्बम असेल, हे माझा बायोडाटा मी तिथे दिलेला आहे. आणि अशा आणखी म्हणजे MITचा प्रश्न असेल, असे सगळे प्रश्न आपण इथे जर म्हणजे आणि मला काय वाटतं की इथे काँग्रेस पक्षाला सध्या सगळं काँग्रेसमध्ये वातावरण आहे. आणि मलाही म्हणजे सेक्युलरिझम सुरुवातीपासून आवडतं, पण मी कधीच कोणाला डिस्क्लोज केलं नाही. मी एका योग्य संधीची वाट बघत होतो आणि ती संधी मला वाटते आज आलेली आहे. आणि जसं राहुल गांधी साहेबांनी सांगितलं आहे की नवख्या लोकांना, नवीन लोकांना संधी द्या. आता आम्ही सगळे इथे जे बसलेले आहेत हे सगळे एक नवीन चेहरे आहेत आणि मला वाटतं कोणालाही आम्हाला तिकीट भेटू द्या. काँग्रेस पक्षातर्फे आम्ही सगळं काम करू आणि एकमेकांना म्हणजे साहेबांना जरी तिकीट भेटलं तर आम्ही त्यांच्यासाठी काम करू आणि मला जर तिकीट भेटलं तर सगळे माझ्यासाठी काम करतील. हे इथं विश्वास मी तुम्हाला इथं सांगू इच्छितो. आणि इथं मला बोलण्यासाठी संधी दिल्याबद्दल तुम्ही आणि पत्रकार सर्व बांधवांचं परत एकदा मनस्वी आभार मानतो आणि थांबतो.